परिपूर्ण असं खत तयार करणार आहोत, जे फुलझाडांना, भाज्यांना ते खत घातल्यानंतर झाडांची चांगली ग्रोथ होणार आहे, चांगली वाढ होणार आहे. म्हणजे तुम्हाला कोणत्याही केमिकलयुक्त खताची गरजच पडणार नाहीये. किती झाडं आहेत त्या प्रमाणामध्ये तुम्ही ते पाणी घ्यायचं आहे. आता त्याच्यामध्ये आपण ह्या ज्या गोवऱ्या घेतलेल्या आहेत, तर त्या आपण हे बघा एवढी मोहरीची पेंड घेतलेली आहे मी, आणि आपण असेच मी तुकडे टाकणार. गूळ आहे हा बघा, जुना गूळ आहे ऑर्गॅनिक, तर तो मी घेतलेला आहे. तोही आपण मिक्स करायचा आहे. आणि हे घेतलेलं आहे ते म्हणजे बेसनचं पीठ घेतलेलं आहे मी. केळीची सालं, तर केळीची सालं सुद्धा आपण ह्याच्यामध्ये टाकायची आहेत. तर ते मिक्स करून घ्यायचं आहे, चांगलं ढवळून घ्यायचं आहे. हे सगळं मिश्रण आता आपण 2 ते 3 दिवस असंच झाकून ठेवायचं आहे. सावलीच्या 3 दिवसानंतर आता हे खत बघा, तुम्हाला असं सगळीकडे फेस आलेलं